मित्रांनो, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. रामोजी नावाचा प्रवासी लालपूर गावातून जात होता. अजून त्याला बराच प्रवास करायचा होता, पण त्याच्याकडे काही सामानच उरलं नव्हतं. त्याच्याकडे काही मुद्रा होत्या. जवळून जाणाऱ्या एका गावकऱ्याला थांबवून त्याने विचारलं, अहो, गावात एखादं दुकान आहे का? मी काही वस्तू खरेदी कराव्या म्हणतो. हो, आहे ना, गावकरी म्हणाला. लालजीचं एक दुकान आहे, तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. रामोजी हसून म्हणाला, त्या एका दुकानात सगळ्या गोष्टी मिळू शकतील? गाव पाहून तर असं वाटत नाही. त्यावर गावकरी म्हणाला, अहो, लालजीच्या दुकानातून आजपर्यंत कोणीही परत आला नाही. खात्री बाळगा तुम्ही. पण आज मात्र मी तुमच्या त्या लालजीकडून खाली हात परत फिरणार, रामोजी म्हणाला. कारण आज जी गोष्ट मला विकत घ्यायची आहे ती त्याच्याकडे नसणार. असं होणारच नाही, गावकरी म्हणाला. तुम्हाला पाहिजे ती गोष्ट नक्की त्याच्याकडे मिळेल. आणि नाही मिळाली तर? रामोजीने हसून विचारलं. तर? गावकरी हैराण होऊन त्याच्याकडे पाहत राहिला. 50 सुवर्ण मुद्रांची पैज लावणार का? रामोजी म्हणाला. तुम्ही हराल हा, गावकरी म्हणाला. तुम्ही त्याची काळजी करू नका, रामोजी म्हणाला. ठीक आहे, गावकऱ्याने पैज मान्य केली. तो म्हणाला, तुम्हाला पाहिजे ती गोष्ट मिळाली तर तुम्ही मला 50 सुवर्ण मुद्रा द्यायच्या, आणि तुम्ही खाली हात परत आलात तर मी तुम्हाला 50 सुवर्ण मुद्रा देईन. मंजूर, रामोजी हसून म्हणाला. कृपा करून मला लालजीचं दुकान दाखवा. गावकऱ्याबरोबर रामोजी दुकानाकडे निघाला. रामोजीला अगदी किरकोळ गोष्टी विकत घ्यायच्या होत्या. त्या दुसऱ्या कुठल्याही दुकानात मिळू शकल्या असत्या, पण लालजीकडे सगळं काही मिळतं ही गोष्ट त्याच्या मनाला पटली नाही. आणि सुवर्ण मुद्रा मिळण्याची चांगली संधी आहे म्हणून त्याने पैज लावली. महाशय, ते पहा लालजीचं दुकान, असं म्हणून गावकऱ्याने त्या दिशेकडे इशारा केला. तुम्ही पुढे जा, मी इथेच थांबतो. रामोजी दुकानात जाऊन उभा राहिला. बोला, आपल्याला काय पाहिजे? काहीतरी पाहिजे आहे, रामोजी म्हणाला. पण ते तुमच्याकडे असेल की नाही सांगता येत नाही. तुम्ही सांगा तर खरं, रामोजी म्हणाला. गावाच्या बाहेर एका माणसाबरोबर माझी पैज लागली आहे. तो सांगत होता की मला पाहिजे असलेली गोष्ट या दुकानात हमखास मिळेल. लालजी हे ऐकून खुश झाला. आता माझ्या गावकऱ्यानंच इतक्या खात्रीपूर्वक तुम्हाला सांगितलं असेल तर ती गोष्ट माझ्या दुकानात मिळेलच मिळेल. खात्री बाळगा, तुम्ही निराश होणार नाही. लालजी, आता तुम्ही माझ्या बरोबर आणखीन एक पैज लावा. तुम्ही जर मला पाहिजे ती गोष्ट दिली तर मी त्या वस्तूच्या किमतीबरोबरच आणखी 100 सुवर्ण मुद्रा तुम्हाला देईन. आणि मला जर खाली हात परत जावं लागलं तर तुम्ही मला 100 सुवर्ण मुद्रा द्यायच्या. हे अजब गिराईक पाहून लालजी चकित झाला. प्रत्येक गोष्टीत आणि बोलण्यावर हा पैज का लावतो आहे? पण लालजी काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता हा. त्याची बुद्धी काही वेळा भन्नाट चालत असे. ठीक आहे, मला पैज मंजूर आहे. बोला, तुम्हाला कुठली वस्तू पाहिजे? काय पाहिजे, नाव तर सांगा. मला अमृत पाहिजे लालजी, रामोजीने अगदी सहजपणे सांगितलं. लालजी यावर विचारात पडला. तो मनात म्हणाला, हा काय विचित्र गिराईक आहे. जी गोष्ट या भूतलावर नाही ती गोष्ट हा मागतोय. लालजीने सगळीकडे नजर फिरवली. कोपऱ्यात ठेवलेल्या भांड्यावर त्याची नजर स्थिरावली आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू फुललं. तो म्हणाला, महोदय, अमृत थोडं महाग आहे. काय, तुमच्याकडे अमृत आहे? रामोजीचं धूर्त हास्य एकदम गायब झालं. हो, आहे ना. आता लालजी मिश्किल हसत होता. लोटाभर अमृताला 100 सुवर्ण मुद्रा पडतात. जरा पाहूया तर खरं. रामोजीला आता आपली नौका बुडू लागली असं वाटू लागलं. लालजीने भांड्यातलं पाणी एका लोट्यात ओतलं आणि तो लोटा रामोजीच्या हातात ठेवला. हे काय अमृत आहे?
लोट्यातल्या पाण्याकडे पाहून रामोजीने विचारलं. त्याच्या आवाजातून राग प्रकट होत होता. अरे हे पाणी आहे, पाणी. नाही नाही भाईजी, लालजी मध्येच त्याचं बोलणं तोडून म्हणाला. हे पाणी नाही, अमृत आहे. ही गोष्ट मी सिद्ध करून दाखवण्यास तयार आहे. तुम्ही फक्त 200 सुवर्ण मुद्रांची पैज लावा. मंजूर, रामोजी जोशपूर्ण स्वरात म्हणाला. त्याला खात्री होती की लोट्यात पाणीच आहे, अमृत नाही. आपण कधी अमृत पाहिलं आहे का? लालजीने विचारलं. जी नाही, रामोजीने उत्तर दिलं. तरीच, लालजी हसत म्हणाला. आपल्याला खात्री वाटत नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. या लोट्यातलं अमृत आपण पिऊन टाका बरं. रामोजीने लोट्यातलं पाणी गटागटा पिऊन टाकलं. आता मला सांगा, अमृत प्यायल्यानंतर काय वाटतं? काय होतं काय? माणूस अमर होतो, रामोजीने लगेच सांगितलं. अगदी बरोबर, लालजी हसून म्हणाला. आपण आता जे प्यायलं ते मी समजतो अमृत आहे. तुम्ही म्हणता नाही. आता या बाबतीत खरं खोटं कसं समजणार? आत्ताच तुम्ही सांगितलं की अमृत पिण्यामुळे माणूस अमर होतो. मी तुम्हाला अमृत दिलं आणि आपण ते प्यायलात, म्हणजे तुम्ही अमर झालात. आता हे विष घ्या आणि पिऊन टाका. आपण जर मरण पावलात तर पैजेप्रमाणे मी तुम्हाला 200 आणि 100 अशा 300 सुवर्ण मुद्रा देईन. आता विष पिऊनही तुम्ही जिवंत राहिलात तर मात्र तुम्ही मला पैजेप्रमाणे सुवर्ण मुद्रा द्यायच्या. रामोजी हे ऐकून हबकला. त्याच्या पायाखालची वाळू सरकू लागली. दुसऱ्यासाठी तयार केलेल्या खड्ड्यात तो स्वतःच पडणार होता. एका साध्या गोष्टीसाठी तो नाही नाही त्या पैजा लावून बसला. आपल्या मूर्खपणाची त्याला जाणीव झाली. विष पिऊन आपला जीव कोण घालवेल? तो गडबडून गेला. म्हणाला, खरंच तुम्ही मला अमृत प्यायला दिलं. मी आपलं उगाचच ते पाणी म्हटलं. हे घ्या आपले पैजेचे धन, 300 सुवर्ण मुद्रा. 100 राहतील, त्यातल्या 50 त्या गावकऱ्याला देईन. राहिलेल्या 50 सुवर्ण मुद्रा घरी परत जाण्यासाठी वापरीन.